अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी येथील पंचगंगा नदीवरील पुलाचे काम रडत कडत पूर्ण झाले, मात्र पुलालगतचा रस्ता कधी होणार असा प्रश्न आता ग्रामस्थांसह प्रवाशातून विचारला जाऊ लागला असून लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावण्याची गरज आहे। रुकडी तालुका हातकणंगले येथील पंचगंगा नदीवर रुकडी आणि चिंचवाड तालुका करवीर या गावाला जोडणाऱ्या पुलासाठी केंद्रीय मार्ग निधीतून 11 कोटी रुपये निधी मंजूर करून रडत कडत पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे। मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या रस्त्यांची अवस्था आजही दयनीयच आहे। हा पूल म्हणजे हातकणंगले आणि करवीर तालुक्याला जोडणारा दुवा समजला जात असून रुकडी इचलकरंजी या भागातील नागरिकांना या मार्गांवरून गांधीनगर मार्गे हा रस्ता कोल्हापूरकडे प्रवासासाठी सहज सोपा आहे। सध्या इचलकरंजीहून कोल्हापूरकडे जाताना कोल्हापूर सांगली महामार्गावरून प्रवास करावा लागतो। तोच प्रवास रुकडी पंचगंगा नदीवरून गांधीनगर मार्गे केल्यास किमान 6 ते 7 किलोमीटरचे अंतर कमी होते। तसेच गांधीनगर ही परिसरातील मोठी कापड बाजारपेठ असून रुकडी, माणगाव, अतिग्रे आदी गावातील अनेक कर्मचारी या मार्गावरूनच गांधीनगर येथे आपल्या रोजगारासाठी जात असतात। त्यामुळे पंचगंगा नदीवरील पूल जरी झाला असला तरी रस्ता सुद्धा होणे अत्यंत गरजेचे आहे। उन्हाळ्यात हा रस्ता 2 चाकी वाहनासाठी रडत कडत चालू असतो, मात्र पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तरी हा रस्ता पूर्णपणे बंद होतो। रुकडी व चिंचवाड ही दोन्ही गावे वेगवेगळ्या तालुक्यासह वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात येतात। त्यामुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी समन्वयाने दोन्ही गावातील शेतकऱ्यांची बाजू मांडून या रस्त्यासाठी लागणाऱ्या भूसापादनासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे। नदीवरील पुलासोबत रस्त्याचेही काम मार्गी लागल्यास या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। महामीडिया 24 साठी रुकडीहून रोहन देसाई। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।